तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? आणि अजूनही तुम्ही जुने कागदी रेशन कार्ड वापरत आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जारी केला असून, ज्यानुसार राज्यातील नागरिकांना आता क्यूआर कोड असलेले स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट रेशन कार्ड वितरणासाठी सरकारने तब्बल 48 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सीएससी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारकडून दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या जी-आरबद्दल, ज्यामध्ये स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे नेमकं काय आहे, कोणत्या नागरिकांना हे राशन कार्ड मिळणार आहे आणि या स्मार्ट रेशन कार्डमुळे काय फायदे होणार याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 30 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये जुने कागदी रेशन कार्ड हाताळायला कठीण जात असल्याने, तसेच ते हरवण्याची किंवा खराब होण्याची समस्या वाढत असल्याने नागरिकांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार सर्व रेशन कार्ड धारकांना क्यूआर कोड असलेले नवीन स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी उच्चस्तरीय समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी लागणाऱ्या खर्चालाही मान्यता देण्यात आली होती. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनंतर राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट रेशन कार्ड वितरित करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी अंदाजे 48 कोटी रुपयांच्या खर्चालाही सरकारने मंजुरी दिली आहे. स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी खरेदी व करार प्रक्रिया उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निश्चित केलेल्या नियमानुसार केली जाणार आहे. तसेच ही कार्यवाही mahaitender.com या सरकारी पोर्टलवर ई-निविदा पद्धतीने पार पाडणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा खर्च सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणासाठी मंजूर असलेल्या राज्य योजनेच्या अनुदानातून करण्यात येणार आहे. खर्च करताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन केले जाईल आणि सर्व आर्थिक नियम व तरतुदीचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तसेच हा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मान्यतेनुसार आणि वित्त विभागाच्या आर्थिक अधिकार नियमानुसार प्रशासन विभागाला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे सर्व आवश्यक कायदेशीर आणि आर्थिक प्रक्रियांचे पालन करूनच या स्मार्ट रेशन कार्ड प्रकल्पाला अंतिम हिरवा कंदील देण्यात आला आहे. मित्रांनो, राज्यात सुरू होणारा हा स्मार्ट रेशन कार्ड प्रकल्प सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक आधुनिक आणि डिजिटल बनवणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या अपडेटकडे नक्की लक्ष ठेवा. धन्यवाद.